Hello student, we learn the use your brain from the page number 10. स्टुडंट, आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलंय की मास अँड वेट त्याच्याबद्दल स्टुडंट आपण एक्सप्लेन केलं, त्याचा डिफरन्सही बघितला. अगदी स्टुडंट त्यावरच या ठिकाणी यूज युअर ब्रेन म्हणजे तुम्हाला तुमचं डोकं चालवायचं आणि आपल्याला आन्सर्स लिहायचे, राईट? ओके, बघूयात काय क्वेश्चन आहे स्टुडंट. विल युअर वेट रिमेन कॉन्स्टंट ॲज यू गो अबो अर्थ सरफेस? म्हणजे नेमकं काय स्टुडंट बघा. स्टुडंट इज अर्थ, दिस इज अर्थ. स्टुडंट हा जो वरचा भाग आहे त्या भागाला आपण काय म्हणतो, अर्थ सरफेस. ओके, सगळा भाग अर्थ सरफेस. आपल्याला असं म्हणलंय, विल युअर वेट रिमेन्स कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे स्थिर. तुमचं वेट कॉन्स्टंट राहील का? कधी? ॲज यू गो अबो अर्थ सरफेस. जर सपोज स्टुडंट तुम्ही आता अर्थ सरफेसवर आहेत, अजून वरती गेलात, असं जर वर जात राहिलात तुम्ही, असं जर वर जात राहिलात स्टुडंट तुम्ही, तर तुमचं वेट कॉन्स्टंट राहील का? असा आपला क्वेश्चन आहे स्टुडंट. तुमचं वेट कॉन्स्टंट राहील का जर तुम्ही अर्थ सरफेस पासून वरती 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 चाललात तर? मग स्टुडंट बघूयात काय आन्सर आहे. तर वेट कॉन्स्टंट राहणार नाही म्हणजे आन्सर नो. म्हणजे स्टुडंट वेट आपलं कॉन्स्टंट राहणार नाही जर आपण अर्थ सरफेस पासून वरती 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 गेलो तर वेट कॉन्स्टंट राहणार नाही. मग आता आपण परत त्याचा आन्सर बघणार स्टुडंट, का वेट कॉन्स्टंट राहणार नाही. ओके स्टुडंट, आपण बघितलंय आधी पण, आवर वेट विल नॉट रिमेन कॉन्स्टंट. आपलं वेट अर्थ सरफेस पासून वरती वरती जर आपण जात असलो तर कॉन्स्टंट राहणार नाही. त्याचं कारण असं स्टुडंट, वेट इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड द ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. स्टुडंट, हे जे वेट आहे, वेट काय स्टुडंट? वेट इज अ प्रोडक्ट ऑफ द मास अँड द ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सिअर अँड ऍक्सलरेशन ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. म्हणजे स्टुडंट वेट काय आहे? मास आणि ऍक्सलरेशनचा प्रोडक्ट आहे. म्हणजे स्टुडंट वेट इज इक्वल टू मास मल्टिप्लाय बाय ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. वेन वी मूव्ह फ्रॉम द अर्थ सरफेस ऑफ द अर्थ, ज्यावेळेस स्टुडंट आपण अर्थ सरफेस पासून वरती जाऊ, मास रिमेन कॉन्स्टंट. आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं स्टुडंट, मास एव्हरीवेअर कॉन्स्टंट. ओके, आणि स्टुडंट वेट इज इक्वल टू मास मल्टिप्लाय ऍक्सलरेशन आहे स्टुडंट. या ठिकाणी बघा, वेट इज अ प्रोडक्ट ऑफ द मास अँड द ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन, राईट? सो वेट इज इक्वल टू mg. नाव स्टुडंट, मास हे कॉन्स्टंट आहे, मास मध्ये काय फरक नाही होत स्टुडंट कुठेही गेलं तरी. पण ही जी काय ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन, बट व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन डिक्रीजेस. म्हणजे जसं जसं वरती आपण जाऊ तसं तसं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन स्टुडंट डिक्रीज होतं, कमी कमी होत जातं. म्हणजे मल्टिप्लिकेशन सुद्धा याचं कमीच येत चालणार. म्हणून स्टुडंट, थस वेट डिक्रीजेस ॲज वी मूव्ह अवे फ्रॉम द अर्थ सरफेस. जसं आपण अर्थ सरफेस पासून वरती 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 जाऊ स्टुडंट, तसं काय होणार? वेट डिक्रीज होणार. बघा ना स्टुडंट, एक्झाम्पल बघितलं आपण, वेट इज इक्वल टू 5 सपोज m, मास इज अ 5 स्टुडंट अँड ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण काहीतरी हिशोबासाठी घेऊयात स्टुडंट, एक 9 घेतलं. ओके, 9.8 आहे, सपोज आपण 9 घेतलं स्टुडंट. तर W इज इक्वल टू काय होणार? ही जी आहे, ओके, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन आता आपण व्हॅल्यू 9 घेतली, 9 5 जा 45 होईल, करेक्ट? आता एक काम करूया स्टुडंट, 9 च्या जागी आपण काय करूया स्टुडंट, 8 घेऊयात. मग काय होणार? 8 मल्टिप्लाय बाय 5. मग वेट किती बनणार परत? 40. परत स्टुडंट आपण 7 घेऊयात जी, मग 7 मास तर सेम राहणार, 7 5 जा 35. म्हणजे स्टुडंट ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन मुळे वेट बदलते. म्हणजे जसं जसं आपण वरती जाऊ स्टुडंट तसं तसं वेट मध्ये बदल होतो. म्हणून स्टुडंट, आपला जो काय क्वेश्चन आहे यूज युअर ब्रेनचा, की जर तुम्ही अर्थ सरफेस पासून वरती 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 जात राहिलात तर वेट कॉन्स्टंट राहील का? तर त्याचा आन्सर नो, वेट कॉन्स्टंट राहणार नाही. का स्टुडंट वेट कॉन्स्टंट राहणार नाही? बिकॉज वेट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड द ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन.
वेन वी मूव्ह फ्रॉम द अर्थ सरफेस, जसं आपण अर्थ सरफेस पासून वरती जाऊ, मास रिमेन कॉन्स्टंट, मास तसंच राहील, पण व्हॅल्यू ऑफ द ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन डिक्रीजेस, की ज्यावेळेस आपण स्टुडंट अर्थ सरफेस पासून वरती जाऊ. म्हणून स्टुडंट ह्या दोघांच्या मल्टिप्लिकेशनमुळे ग्रॅव्हिटी तर कमी, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन तर कमी होतंय. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन कमी झाल्यामुळे वेट सुद्धा स्टुडंट कमी होतं बघा. वेट सुद्धा कमी होतं आणि वेट कमी होतं म्हणजे ते कॉन्स्टंट नाहीये. म्हणून स्टुडंट ह्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला या पद्धतीने लिहायचा आहे. ओके. नाव सेकंड, यूज युअर ब्रेन. क्वेश्चन: वेअर विल द व्हॅल्यू ऑफ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी बी लेस ॲट द गेटवे ऑफ इंडिया और ॲट द टॉप ऑफ द माउंट एव्हरेस्ट? म्हणजे स्टुडंट आपल्याला या ठिकाणी 2 ठिकाणं दिलेत आणि आपल्याला प्रश्न विचारलाय. आपल्याला माहिती आहे स्टुडंट गेटवे ऑफ इंडिया, त्याची उंची माहिती आहे स्टुडंट आपल्याला कुठं आहे? आपल्या सॉरी किती आहे? माउंट एव्हरेस्ट पण स्टुडंट आपल्याला माहिती आहे 8,000 च्या आसपास स्टुडंट त्याची उंची आहे. तर प्रश्न आपल्याला असा विचारलाय स्टुडंट, वेअर विल व्हॅल्यू ऑफ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बी लेस? म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कुठं कमी असेल? ऍट द गेटवे ऑफ इंडिया, गेटवे ऑफ इंडियाला कमी असेल का, किंवा टॉप ऑफ माउंट एव्हरेस्टला कमी असेल? आपल्याला नक्कीच स्टुडंट माहितीये गेटवे ऑफ इंडिया पेक्षा माउंट एव्हरेस्ट खूप उंच शिखर आहे. ओके. तर स्टुडंट माउंट एव्हरेस्ट खूप उंच आहे. मग आता तुम्ही एक समजून घ्या, हे आपलं स्टुडंट गेटवे ऑफ इंडिया असं. ओके. आणि स्टुडंट हे जे काही माउंट एव्हरेस्ट आहे, तर ते माउंट एव्हरेस्ट स्टुडंट खूप मोठं शिखर आहे. तर अर्थ सरफेस पासून बघा, हा जर आपला जर अर्थ सरफेस असेल स्टुडंट, अर्थ सरफेस पासून माउंट एव्हरेस्ट स्टुडंट हे उंच ठिकाण आहे. आणि माउंट एव्हरेस्ट जर उंच आहे, जसं जसं वरती आपण स्टुडंट, तसं तसं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कशी होणार? कमी होणार. म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू लेस असणार माउंट एव्हरेस्टवर ॲज कम्पेअर टू द गेटवे ऑफ इंडिया. बघूयात स्टुडंट आन्सर काय? द व्हॅल्यू ऑफ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी विल बी लेस ॲट द टॉप ऑफ द माउंट एव्हरेस्ट. म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची स्टुडंट व्हॅल्यू ही कमी असेल कुठं? ॲट द टॉप ऑफ द माउंट एव्हरेस्ट. बिकॉज जसं जसं आपण अर्थ पासून वरती वरती जावं, तसं तसं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्टुडंट कमी कमी होत चालते. आणि म्हणून माउंट एव्हरेस्टच्या टॉपला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी असेल ॲज कम्पेअर टू द गेटवे ऑफ इंडिया. राईट? समजून गेले स्टुडंट? अशा प्रकारे स्टुडंट आपल्याला आन्सर्स लिहायचे आहेत. असा आन्सर लिहिल्यानंतर तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार.